नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. नेहमीच्या वेळी देव हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार होऊन खाली आला. माई आधीच डायनिंग टेबलवरती बसून त्याची वाट पाहत होत्या. गुड मॉर्निंग माई, तो त्यांच्या बाजूच्या चेअरवर बसत बोलला. माई मात्र त्याला निरखून पाहत होत्या. गुड मॉर्निंग, आज काय विशेष एवढं तयार होऊन जातोयस? आज डॉक्टर्स डे ना माई? ओह, हॅपी डॉक्टर्स डे, माई बोलल्या. थँक्यू. संध्याकाळी पार्टी आहे तर मी आणि शिव हॉस्पिटलमधून सरळ पार्टीला जातोय. बर. देव, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हां, बोल ना, देव खाता खाता बोलला. मला ममता आवडली, माई बोलल्या आणि देव न समजून माईंकडे पाहत होता. असा पाहू नकोस जसं तुला काही समजत नाहीये, माई बोलल्या. मी तुला माझा निर्णय आधीच सांगितलाय माई, पुन्हा पुन्हा तो विषय का काढतेस? तुझी काळजी वाटते म्हणून. माझ्याकडे आता जास्त आयुष्य उरलं नाहीये देव. मी या जगातून जाण्याआधी मला तुझा संसार पाहायचा आहे. गाथा भेटली की माझा संसार सुरू होईल माई. आणि ती कधी भेटली नाही तर? देव माईकडे पाहू लागला. 4 वर्ष झाली देव, तू तिला शोधतोयस, तिची वाट पाहतोयस. ती जर आली नाही तर? का नाही येणार? तिचं प्रेम आहे माझ्यावर. ती माझ्यापासून जास्त वेळ लांब राहू शकत नाही. ती माझ्या आयुष्यात नक्की परत येईल. आणि तिचं लग्न झालेलं असेल तर कशी येईल? माई, देव डोळ्यात पाणी आणत बोलला. शक्यता नाकारता येत नाही देव. तिनं जर लग्न केलं असेल तर ती तुझ्या आयुष्यात परत कशी येईल? तरीही मी तिचीच वाट पाहीन माई, शेवटपर्यंत, असं म्हणून देव निघून गेला. हे ईश्वरा, पांडुरंगा, आता तूच काहीतरी चमत्कार कर, माई बोलल्या. इकडे समीर कंपनीचे अकाउंट्स चेक करत होता. कुठेच त्याला काहीही आढळत नव्हतं. त्यानं खूप चालाखीनं सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तो राजनबद्दल विचार करत बाल्कनीत उभा राहिला. तेवढ्यात मायानं येऊन त्याला पाठीमागनं मिठी मारली. तो हसला आणि तिच्या हातांवर हात ठेवला. काय विचार करतोयस? माया त्याच्या पाठीवरती डोकं ठेवत बोलली. माया, मला वाटतं मी मुंबईला परत जावं आणि कंपनीचा कारभार पाहावा. तो एक दीर्घ श्वास घेत बोलला. का? काय झालं? ती काळजीने बोलली. झालं काही नाही, पण मॅकने जो विश्वास दाखवून आपल्याला मदत केली ती वाया जायला नको. म्हणजे? त्यानं तिला समोर ओढून घेतलं. डील साईन करताना त्यानं काहीही न विचारता सगळ्या गोष्टी मान्य केल्यात. मला वाटतं त्याचं नुकसान व्हायला नको. राजनला एकट्याला कंपनीचा लोड सांभाळता येणार नाही. बिचारा तो काही बोलत जरी नसला तरी आपल्याला दिसतंय ना, तो दिवस रात्र किती मेहनत घेत होता. पण त्याला नाही जमलं. कदाचित आपण तिथे असतो तर चित्र वेगळं असतं. आपण गाथामुळे इथं शिफ्ट झालोय ना. पण हो, पण आता ती ठीक आहे, इंडिपेंडंट आहे. आता मी इंडियामध्ये जायला काही हरकत नाही. आणि आम्ही? तुम्ही इथेच राहा, मी अधूनमधून येत जाईन. नाही समीर, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि सत्यम आणि ग्रीशा, ते तर तुझ्याशिवाय बिलकुल राहणार नाहीत. तू मागे गेला होतास तेव्हा दोघांनी खूप सतावलं आम्हाला. मॅक आल्यानंतर थोडी रमली दोघं. आपण सगळेच जाऊ. कसं शक्य आहे माया? आपण तिकडे गेलो तर गाथाही आपल्यासोबत येईल आणि तिथे कधी ना कधी देव तिच्या समोर येईल आणि पुन्हा तिच्या जखमा उघड्या होतील. तुला आठवतंय ना, माणसामुळे किती काय सोसलंय तिनं? ती कशी तरी यातून बाहेर निघाली. पुन्हा तीच चूक नको. तू म्हणतोयस ते सगळं खरं आहे रे, पण ती डोळ्यात पाणी आणून बोलली आणि त्यानं तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेतला. पण बिन काही नाही गाथासाठी. कंपनीच्या भविष्यासाठी आपल्या दोघांना मिळून निर्णय घ्यावा लागेल आणि यात मला तुझी साथ हवी आहे. आणि मी अधूनमधून तुम्हाला भेटायला येत जाईल ना. ठीक आहे. मग त्यानं तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि तिला मिठीमध्ये घेतलं. गाथाने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. ती कंपनी रिलेटेड बोलायला त्यांच्याकडेच येत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती माघारी फिरली. ती रूममध्ये जाऊन या गोष्टींचा विचार करत होती. तिच्यासाठी माया आणि समीरने किती सॅक्रिफाईस केलं होतं. तिच्या बाबांची कंपनी विकायची वेळ आली होती. तिनं ड्रॉवरमधून तिच्या बाबांचा फोटो हातात घेतला आणि त्यावरून प्रेमानं हात फिरवला. तिच्या बाबांचा हसरा चेहरा पाहून तिला अजूनच
गहीवरून आलं. आय मिस यू बाबा. ती फोटो छातीशी कवटाळून रडू लागली. रडून मन हलकं झाल्यावर तिनं डोळे पुसले आणि चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आणली आणि पुन्हा समीरच्या रूममध्ये आली. समीर आणि माया एकमेकांना मिठीमध्ये घेऊन किस करत होते. तुमचा रोमांस करून झाला असेल तर मी आत येऊ का? गाथा हाताची घडी घालून त्यांना बारीक डोळे करून पाहत बोलली. तसे दोघेही दचकले आणि वेगळे झाले. बॅड टायमिंग गाथा. माया लटक्या रागात तिच्याकडे पाहत बोलली. तुम्हाला काही लाज शरम समजत नाही? घरात एक जवान सुंदर मेहुणी आहे आणि शिवाय 2 छोटी छोटी मुलं आहेत. त्यांनी पाहिलं तर? यात लाज शरम काय वाटायची? मी माझ्या बायकोला किस करत होतो, दुसऱ्या कुणाला नाही. समीर मायाला पुन्हा जवळ ओढत बोलला. आणि त्या छोट्या छोट्या मुलांचं तर काही बोलूच नकोस. सत्यमच्या 2 गर्लफ्रेंड्स आहेत आणि ग्रीशाचं काही विचारू नकोस. तिच्या क्लासमधली सगळी मुलं तिच्या मागे पुढे असतात. माया समीरच्या गालावर किस करत बोलली. हिचेच गुण घेतलेत दोघांनी. समीर गाथाकडे पाहून बोलला आणि गाथा खुदकन हसली. सॉरी. गाथा कान पकडून त्यांच्या जवळ येत हसत बोलली. मला तुम्हाला माझा निर्णय सांगायचा होता म्हणून आले होते, गाथा बोलली. कोणता निर्णय? समीर बोलला. तू मॅकचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलंस. माया खुश होत बोलली. ताई, तुझ्या डोक्यात माझ्या लग्नाशिवाय दुसरा विषय नाही का? गाथा चिडत बोलली. तू लग्न करावं, सेटल व्हावंस, तुझी फॅमिली असावी, सध्या हेच माझ्या डोक्यात आहे, माया म्हणाली आणि गाथा हिचं काहीच होऊ शकत नाही या आविर्भावात तिच्याकडे पाहू लागली. जिजू, मी पुन्हा परत जाण्याचा निर्णय घेतलाय, गाथा समीरला बोलली आणि समीर आणि माया न समजून तिच्याकडे पाहू लागले. मुंबईला, गाथा पुन्हा बोलली आणि समीर आणि माया थोडं शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागले. का? मायाने विचारलं. का म्हणजे आपला देश आहे तो, आपलं बाबांचं घर, आपली कंपनी आहे तिथे, गाथा बोलली. तिथे तो डॉक्टर देखील आहे, माया बोलली. सो व्हॉट? माझा आणि त्याचा काही संबंध नाही. बाबांच्या अस्थींचं विसर्जन केलं त्या पाण्यात ती अल्लड गाथा देखील वाहून गेली. ही गाथा कधीच त्या माणसामुळे डिस्टर्ब होणार नाही. मला आपली कंपनी पुन्हा टॉपला आणायची, बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते इथे राहून होणार नाही. मला मुंबईला परत जायचं आहे, गाथा ठामपणे बोलली. समीर, तू तरी समजावून सांग हिला, माया बोलली. समीर शांतपणे तिच्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्यात एक आग होती, एक जिद्द होती. ठीक आहे, आपण लवकरच इथून मुंबईला शिफ्ट होतोय, समीर बोलला. थँक्यू जिजू, गाथाने त्याला हसतच मिठी मारली. मी मॅक्सशी या विषयावर बोलते, गाथा बोलली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. समीर, तू समजावलं का नाहीस तिला, माया काळजीनं बोलली. ती आता मागे वळून पाहणार नाही माया, त्यामुळे आता त्या डॉक्टरचा काही परिणाम तिच्यावर होणार नाही. तिचा भूतकाळ तिच्या भविष्यावरती कधी हावी होऊ देणार नाही. आणि असं किती दिवस आपण तिला प्रोटेक्ट करत राहणार आहोत? कधी ना कधी तिला या गोष्टींचा सामना करावा लागेलच ना. तिनं जो निर्णय घेतलाय त्यात आपण तिची साथ द्यायला हवी, समीर मायाला समजावत बोलला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पुन्हा जायला तर हे सगळे तयार झालेत. पाहूयात तिथे देव गाथाला भेटतो का आणि अजून काय होतंय तेही पाहणं फार जास्त गरजेचं आहे. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.